गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे हे आपल्याला या खालच्या 30 गोष्टींमधून समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण गुरुची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला या 30 गोष्टी आचरणात आणाव्या लागतील। 1. साधकाने गुरुवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होणार आहे। 2. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे, त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते। 3. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही। 4. गुरूंची अवहेलना निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाचे क्षालन जगन्नियताही करू शकत नाही। 5. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल। 6. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे। देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात। 8. गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय। 9. जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात। 10. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो। 11. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते। 12. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे। 13. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात। 14. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय। 15. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते। 16. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही। गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे। 18. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही। 19. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो। 20. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी। 21. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पलटू शकतात। 22. गुरु साक्षात ईश्वराचाच अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो। 23. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते। 24. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही। 25. गुरुपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही। 26. गुरु मंत्राचा जप करणाऱ्याचीच आध्यात्मिक उन्नती होते। 27. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो। 28. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु। 29. गुरुच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही। 30. गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो। 31. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही। एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआपच मिळते। गुरूंना त्यासाठी काही करावं लागत नाही, केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे। गुरु त्याला त्यासाठी पात्र बनवतात। आता गुरु असणं किती महत्त्वाचं आहे यावर आधारित एक दृष्टांत सांगते संत नामदेव महाराजांच्या यांच्या जीवनावर। तर संतांची मांदियाळी बसल्यानंतर संत गोरोबा कुंभार सर्व संतांच्या डोक्याला म्हणजे हातोडा असतो छोटासा लाटणं, तर त्याने मारतात। तर मग त्यानंतर संत नामदेवांच्या डोक्याला मारतात आणि बोलतात, हे मडकं अजून अपरिपक्व आहे, कच्चं आहे। कारण संत नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये जरी भगवंताची खूप छत्रछाया होती तरी सुद्धा त्यांना गुरु नव्हता, त्यामुळे त्यांना पाहिजे ते योग्य ज्ञान नव्हतं आणि ज्ञानाचा अहंकार झाला होता। ज्ञानाचा अहंकार न होण्यासाठी आणि आपण प्राप्त केलेलं ज्ञान देवापर्यंत पोहोचवण्यासाठी जर कोणी सहकार्य करत असेल तर ते गुरु असतात। अशा प्रकारे नामदेव महाराजांना गुरुची कमतरता होती, त्यामुळे विठोबाने त्यांना सांगितले की तू विसोबा खेचर यांना गुरु कर। विसोबा खेचर जे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचा लहानपणी आळंदीत छळ करत होते। मुक्ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि गुरु केल्यानंतर विसोबा खेचरमध्ये हा आकस्मिक बदल झाला की ते पुढे जाऊन संत नामदेव महाराजांचे गुरु झाले। आणि अहंकारी पुरुषाने म्हणजेच विसोबा खेचरने जेव्हा मुक्ताईला गुरु केले त्यानंतरच त्यांना ती ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यानंतर ते नम्रतापूर्ण वागणुकीने पुढे संतपद प्राप्त करून गेले। रामकृष्ण हरी। अशाच व्हिडिओ आणि कथांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी चरित्र कथा, धार्मिक कथा बघायला मिळतील।